नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? गुड मॉर्निंगचा आता वेळ राहिलेली नाही, कारण आता वाजलेत 12 वाजलेले आहेत. काम आवरलं सगळं, कारण रात्री लग्न न्यायला उशीर झाला होता, त्याच्यामुळं आज काय जरा हीच झाले है ना बाई. काल लग्नाला गेलतो, ती येताना पावसात भिजत यावं लागलं है का नाही. बाय बसली आणि गप्पा मारायला बसले दोघी. कसं झालं लग्न, काय झालं? छान झालं लग्न, चांगलं झालं ग. मोटर चालू करायची चालू होती का काय काय माहिती. आता आज असं सगळं आवरलंय. जीवली आता, त्याच्यामुळं म्हटलं थोडा वेळ बसावं. आता जीवली म्हणजे लगेच काय लगेच मोटर चालू करायची म्हणल्यावर कसं तरी होतं ना. जेवल्या आत्या तिकडच थांबलेल्या आहेत आमच्या. 16 व्हायचंय ना, 16 होईपर्यंत आत्या तिकडे येतं. बाप्पू आले घरी सकाळी, म्हणजे काल नाहीत आले, सकाळी आले बाप्पू घरी. आणि आमचा आम्ही कालच आलो. हाय अजून काम बाकी तसं, कालचे कपडे वगैरे घडी करून ठेवणं, हे करणं. मेथीची भाजी तर लगेच, रान तर लगेच वाळतंय. दाखवते, परवा दिवशी रात्रीच भिजवलं होतं तर लगेच वाळलं. पण मेथीची भाजी खूप महाग आहे आता सध्या, पण आपली येईपर्यंत स्वस्त होऊन जाईल. अजून आपल्याला एक 15 दिवस टाइम आहे मेथीची भाजी यायला. भिजवावं लागेल तिला. आता उद्या ह्यांच्याकडून मोटर चालू करून घ्यावं लागेल. होती का बघावं लागेल, मला बघावं लागेल होती का. नको अब्दूबाई, तिथं म्हणजे ती वायर आणि पण काढली होती तुम्ही? काय माहित नाही मला, ती जाते चालू बंद करायला. मला बघावं फ्यूज लागेल. वगैरे काढून ठेवलं ना, मग ते आम्हाला नाही बसवायला येत. नाही मला बसवायला नखे बाई, ती वायरी झाली का मग आधी बघणार आहे आणि मग करणार आहे. नाही तर गप झोपणार आहे पंगून घेऊन. तर असू दे, मला जायचंय चिवला आणायला. हा चिवती लवकर 1:30 वाजता शाळा सुटायची चिवला, तर मला चालत जावं लागेल आता तिला घ्यायला. तिला घेऊन येतील, मग सगळं कामावरती परत कपड्याच्या घड्या वगैरे करणं, हे करणं. तरी सगळं कामावरून फरशी वगैरे धुवून काढली. काल मी घरी नव्हती, तर चिमण्यांनी पार सारा धुमाकूळच केला होता. तर ती चिमण्यांना काय म्हणायचंय ग, त्यांना नको का घरात बसायला. मग काय धुवून काढलं सगळं. चिमण्यांना वाटत असं आपण पण घरात राहावं निवांत. आज नाही कोणी, आपलंच राज्य आहे त्यांच्यावर. बरं असू दे. खिडक्या ही उड्या राहिल्या. काय भाजी केली ती बाईने? बटाट. अरे मी बटाटच केलंय, चपाती आणि बटाट्याची भाजी केली. काय करायचं मग दुसरं, कालवणार नाही काय. बटाटा असली, वांग, डाळ, आमटी. आम्ही घातले मटकी भिजायला रात्री. हिंदी बांधून आता येते कोणतं. बर असू द्या. छान झालं लग्न, हे मस्त झालं. ह्यांच्या मामाच्या मुलाचं लग्न होतं, सगळ्यात बारकं मुलगा होता. मोठ्या मामाचं बारकं. हा, सगळ्या मोठ्या मामाचं बारकं मुलगा. आणि मग आता राम मामा वेगळे आणि नाना मामा वेगळे, म्हणजे अशी आत्याला आमच्या 2 भाऊ इथं. बऱ्याच जणांना समजत नाही. राम मामाचा मुलगा बारका आहे, तो 5वी 6 नाही कितीला, 7वीला आहे. खुशाल म्हणतात त्याला. तो 7वीला आळंदीला शाळेला असतो तो. आणि दुसऱ्या 3 मुली आहेत, गौरी, हर्षदा आणि साक्षी, त्या राम मामाच्या मुली. आणि नाना मामाची दिदी, भैया आणि हर्षद, 3 मुलं आहेत. तर दिदीचं लग्न झालं, भैयाचं झालं आणि आता हर्षदचं पण झालं. असं ती जास्त व्हिडिओ ह्यात नसतात, त्याच्यामुळे राम मामा व्हिडिओ काढतात, त्याच्यामुळे मामा सगळ्यांना माहिती येते. तर असं द्या झालं. काल आलती सगळी, अक्का नव्हती आली. तर तुम्हाला माहितीच आहे, गोजूबाईला ते आमचे चुलत आजोबा वारले होते. तर मग काल ती हे होतं, 10वा वगैरे होता ना, त्याच्यामुळे मग ती 10वा वगैरे करायला त्यांना आमच्या आईनी पण गेली होती. पण मग 10वा 11 का 11:30ला पूर्ण झाला. मग घरी गेली, घरनं उरकून लग्नाला आली. लग्नाला शेवटच्या मंगलाष्टिकाला आली होती आई. ती त्यात परत पाऊस झालं, तिला जेवण वगैरे केलं, परत रिटर्न परत पाऊस. येताना पावसातच यावं लागलं. आणि अक्कानी नव्हती आली, त्यांचं उरकलंच नाही. 11:30ला घरी आल्या आणि परत 12, आणि त्यांना वाटलं 12:30च लग्न होतं, लागलं तर मग काय करायचं उभं म्हणून मग ते नाहीत आले. आता 16व्याला वगैरे जातील. आमच्या आत्या आहेत, त्याच्यामुळे आता आमचा काही नंबर नाही. आम्ही आपलं घरचं काम बघतो. आता भाजी भिजवायचं, हे करायचं. आम्हाला शेताला पण जायचंय. आमची मका बाजरी कशी उगावली ती बघायला. पण गाडीच गेली नाही. पोरांनी गाडी नेली, जी इलेक्ट्रिक होती ती, आणि ह्यांनी नेली. असं झालंय बघा. तर असं
द्या व्हिडिओ काढायला उशीर झाला. काय सकाळ धाप पुरींचं उरकायचं, शाळेत लावायचं. पोरींला काढ म्हणल्यावर काढत नाहीत पोरी व्हिडिओ पहिल्यासारखा. आता तुझं तू बघ म्हणते तर काढत नाहीत. आम्हाला आमचं उरकायचंय. त्यांना आंघोळ्याला पाणी दिले तपल्या त्या आंघोळ्या करतात. मग तपलं ती हे करतात. केसातला गुंता ही काढला की मग आपण विणी बिनी बांधायची त्यांची. मग तपले ती बॉटल भरणं, डबा भरणं करतात. परत शाळेचं का कुठला तास आहे, कुठल्या वह्या न्यायच्या, कुठल्या ठेवायच्या, ते दप्तर परत बॅग भरणं त्यांचं चालतं. चालली का बाहेर तर असं वारं सुटलंय विचारच नका. आमचा पडदा कसा होतो बघा, हवेने नुसता वारं सुटले. नुसतं पाऊस काय येईना काहीच व्हायना. वारं सुटले. कोथिंबीर पण आपल्याला मस्त आली आहे, भाजी पण मस्त आली. आभाळ येतंय, आभाळ येतं, नुसतं वारं सुटत आणि आभाळ जात. पाऊस यायला पाहिजे. काल राशीन लिहायला लय पाऊस झाला, मस्त झाला. आता सगळ्यांची पेरणी वगैरे झाली तर पावसाची गरज आहे. आणि दारी धरायची म्हणलं तरी माणसं दारी कुठली म्हणून धरणार आहे का नाही. एका जागेवर शेत नसतं, इकडं तिकडं 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 थोडं 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 असतं. पाऊस बघ मस्त येते आवाज पण तर काय येईल की पालखीच्या का ना, पालखीच्या महाग असतो ना पाऊस, का पालखीच्या पुढं असं काहीतरी असतो पाऊस. जशी पालखी जवळ जवळ येईल तसं आपल्याला पाऊस चालू होईल. आता खालच्या धरणं जरा वातावरण बदलले. असू द्या. व्हिडिओ कसा वाटला सांगा. बाय सगळ्यांना.